घोणस आहे मित्रांनो. आणि साफसफाई करण्याच्या ठिकाणी हा साप होता. खरं तर व्हिडिओ केल्यानंतर आम्हाला माहीत झालं की ज्याने मला कॉल केले त्यांना अगोदर शंका होती इथं साप येण्याची शक्यता आहे म्हणून. आपण व्हिडिओत ते पाहू शकाल पत्र्याखाली कसा आम्ही हा पकडला. पण महत्त्वाचं म्हणजे मी जवळून दाखवण्याचा जे प्रयत्न करतो आहे, याचे डोळे तुम्ही बघू शकता. पांढरट निळसर आकाशी असं दिसत आहेत, लक्षात घ्या, ब्ल्यूविश. आणि काठ टाकताना हा जो पडदा असतो आहे तो वरच्या कातीला जोडलेला असतो आहे, म्हणजे आपल्यासारखी त्याला पापणी नसते. आणि त्यामुळे सापाच्या डोळ्यावरचा पडदाही त्या बाकीच्या चामडीबरोबर वरचा निघून जातो. म्हणून कातीवर तुम्हाला कधीकधी त्याचे डोळे पण म्हणजे लेन्ससारखे आपल्याला दिसतील. आणि डोळे मग नंतर त्याचे चांगले म्हणजे काळसर दिसतात आणि त्याला चांगलं दिसतं आहे. म्हणजे त्याला आता थोडंसं अंधुक पण दिसायला लागतं. जगातले सगळे साप काठ टाकतात, घोणस आहे, जीप काढतात. तुम्ही बघू शकता जे भेन तो वास घेण्याचं काम करतोय. साधारण 3.5-4 वर्ष वयाचा हा घोणस आहे. तुम्ही ह्याचे दोन्ही डोळे बघू शकता, ह्या साईडनं पण बघू शकता. निळसळ डोळा होण्याचं कारणच असं आहे, लक्षात घ्या. आणि अतिशय धोकादायक मानला जाणारा हा साप. आणि ह्याचा जो डोळा आहे तो बाकीच्या कातीला जोडल्यामुळे कात पडल्यानंतर पुन्हा हा पडदा गेल्यानंतर त्याला चांगलं दिसूही लागतं. म्हणून साप रोडावल्यासारखे किंवा अशक झाल्यासारखे काट टाकण्याच्या वेळेला दिसून येतात. आता हा जागेला निघून आम्ही इथून जाऊया.